सोयरे शब्दावरून सरकार आणि जरांगे पाटलांमधील चर्चा निष्फळ ठरलेली आहे। कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजामधील व्यक्तींच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देता येणार नाही असा कायदाच असल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलंय। अंतलवारी चराटीमध्ये आलेल्या सरकारी शिष्टमंडळाशी जरांगे पाटलांची चर्चा झाली। या चर्चेमध्ये रक्ताच्या नात्यातील लोकांना दाखले देण्याबाबत एकमत झालं, पण सोयऱ्यांना कुणबी दाखले देता येणार नाहीत, शिवाय मुलीला तिच्या मुलांना कुणबी जात प्रमाणपत्र देता येणार नाही असं महाजनांनी सांगितलंय। सरकारी शिष्टमंडळानं यापूर्वीच्या भेटीमध्ये हा शब्द दिल्याची आठवण जरांगे पाटलांनी करून दिली, पण हा शब्द चुकून दिल्याचं सुद्धा महाजनांनी सांगितलंय। जरांगेंनी यावर सरकारची 24 तारखेपर्यंत चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलंय। शिवाय सरकारने शब्द दिलाय तो शब्द सरकार पूर्ण करेल असंही जरांगे म्हणाले। सोयरे शब्दावरून सरकार आणि जरांगे पाटलांमधील चर्चा निष्फळ ठरलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली आहे। कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजामधील व्यक्तींच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देता येणार नाही असा कायदा असल्याचं गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केलंय। अंतरवाली सराटीमध्ये आलेल्या सरकारी शिष्टमंडळाशी जरांगे पाटलांची चर्चा झाली आहे। या चर्चेमध्ये रक्ताच्या नात्यातील लोकांना दाखले देण्याबाबत एकमत झालंय, पण सोयऱ्यांना काय मिळणार आहे? आम्ही आमच्या मराठ्यांच्या पोरासाठी झगडतोय, आमचा जीव चाललाय। तुमच्याकडे प्रॉपर्ट्या झाल्यात मराठ्याच्या जीवावर लय मोठे, काही बोलणार का तुम्ही आता आम्हाला अशा अपमानास्पद? काय कायदा सुव्यवस्था बिघडली सांग ना, एखादी कायदा सुव्यवस्था सांग बिघडलेली, सांगू त्याच्यावरती। एवढ्या मोठ्या माणसानं काहीतरी बोलायचं आणि गोरगरिबाच्या आंदोलनाला डाग लावायचा, हे चांगलं आहे का? आम्ही तर त्यांच्याकडे चांगल्या आहेच नजरेनं बघत होता महाराष्ट्र, आता हे त्यांना बी असे इगारा सुचायला लागले का? ठीक आहे, चल धन्यवाद। तर सरकारनं लेखी शब्द दिलेला आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आमच्याच जीवावरती त्यांनी आपली घरं उभी केलीत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। जरांगे अजून सुद्धा 24 डिसेंबरच्या आंदोलनावरती ठाम आहेत। सोयरे शब्दावरून सरकार आणि जरांगेंमधली चर्चा मात्र निष्फळ ठरलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी ही चर्चा झालेली आहे। सोयऱ्यांना कुणबी दाखला देण्यास सरकारने स्पष्टपणे नकार दिलेला आहे। सरकारनं लेखी शब्द दिल्याचा जरांगेंनी यावेळेस चर्चेमध्ये दावा केलाय। 24 डिसेंबर पर्यंत चर्चेची दारं खुली असल्याचा निर्वाळा सुद्धा जरांगे पाटलांनी बोलताना केलाय। जरांगे अजून सुद्धा 24 डिसेंबरच्या आंदोलनावरती ठाम आहेत। सोयरे शब्दावरून सरकार आणि जरांगे यांच्यामध्ये जी चर्चा झाली आज ती निष्फळ ठरलेली आहे। सोयऱ्यांना कुणबी दाखला देण्यास सरकारने स्पष्टपणे नकार दिलाय। सरकारनं लेखी शब्द दिल्याचा जरांगेंनी दावा केलेला आहे। 24 डिसेंबर पर्यंत चर्चेची दारं खुली असल्याचं सुद्धा जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलंय। जरांगे अजून सुद्धा 24 डिसेंबरच्या आंदोलनावरती ठाम आहेत। सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांची नुकताच भेट घेतलेली आहे आणि सोयरे शब्दावरून सरकार आणि जरांगे यांच्यामध्ये जी चर्चा झाली आहे ती निष्फळ ठरलेली आहे। आमच्याकडून जे लिहून दिलं गेलेलं आहे त्यावेळेला सोयरे हा शब्द त्याच्यामध्ये आला आणि त्यामुळे सोयरे म्हणजे कोण तर आपले व्याई, आणि या शब्दावर थोडी गाडी आमची अडलेली आहे, पण तो ते कायद्यात कुठे बसत नाही। ते लिहिलं गेलं असेल पण ते कायद्यामध्ये कुठे कदापि बसत नाही। मी ही भूमिका, आमची स्पष्ट भूमिका जरांगे पाटलांनी सांगितलेली आहे। मला वाटतं ते यावर सकारात्मक विचार करतील। ते चूक नाही, याच्यामध्ये सोयरा शब्द लिहिला गेलेला आहे। आता सोयरा शब्दाचा अर्थ ते घेत आहेत किंवा सोयरा म्हणजे काय, आता दिवशी लिहिताना आपल्या लोकांनी रक्त नात्यातले जे असतील ते सगळे सोयरे, आता रक्त नात्यातले त्यात म्हटलेलं आहे, पण मग सोयरे रक्त नात्यात येत नाही, हा त्यातला एक विषय। मग त्यांच्या जागी त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आमच्या जागी आमचं म्हणणं बरोबर आहे। आपलं आहे, माझं आहे म्हणून माझ्या मुलाच्या सासऱ्याला द्यावं किंवा मुलीच्या सासऱ्याला द्यावं किंवा तिच्या भावाला द्यावं असं कुठेही होत नाही। आणि म्हणून असं जर केलं तर मग, आणि सगळ्या समाजासाठी आहे, एका समाजासाठी या GR मध्ये याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ST NT VJNT सगळ्यांना आहे। इतर मागासवर्गीय समाजात जेवढ्या जाती आहेत राज्यामध्ये देशात त्या सगळ्यांना हे लागू आहे की महिलेकडे हे आरक्षण जात नाही। ते पहिलं मोकळच होतं घर, आता मोकळच, कोणी येईन कोणी जाय, कडी कोंडा देणं आवश्यक होतं, म्हणजे पाचार नकोय। आमचं तेवढंच म्हणणं होतं, स्पष्टता करा बस, आणि आहे ते शब्द मध्ये घ्या, यापेक्षा काही विनंती नाही। आणि मला वाटतंय 100% यातून मार्ग निघल। 3 वेळेस या अगोदरही मुख्यमंत्री साहेबाला 3 महिन्याचा वेळ दिला होता, त्यावेळेस नितीन खैरे साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती, त्यानंतरही 40 दिवस दिला, आताही 2 महिने दिले 24 डिसेंबरपर्यंत। समाज म्हणून मुख्यमंत्री साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाचा शब्द पाळायला मराठा समाज कधी कमी पडलेला नाही। आता त्यांनीच ठरवलेले शब्द आणि त्यांनीच त्यांचे घ्यावेत, एवढीच आमची अपेक्षा, याच्या पुढे काय नाही। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।